मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही असं वाटतंय का? डबल उपोषण करण्याची वेळ का? नाही, आता त्यांची 15 तारीख, परंतु पहिल्यासारखं पुन्हा होऊ नये, नागपूरच्या अधिवेशनासारखं हे करू ते करू ते करू नाही, म्हणून आम्ही आता सावध आहे. कारण बेसावधपणा समाजाच्या मुळावर आला नाही पाहिजे. समाजाचा पुन्हा एकदा घात नाही झाला पाहिजे, याची आपण आंदोलक म्हणून खबरदारी घेतलीच पाहिजे. म्हणून 10 तारखेपासूनच, कारण 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे. 10 तारखेपासूनच त्यांना ही सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बद्दलची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. केसेसच्या बाबतची ही प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी 10 तारखेपासूनच आम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली. आणि दुसरंही सरकारकडं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे की या करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या 2 दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचे जे अधिसूचना अध्यादेश आपण काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा. मागासवर्ग आयोगानंही तुम्हाला अहवाल सादर केला, त्याही बाबत तुम्ही त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून माननीय न्यायालयातसुद्धा तुम्ही तो अहवाल सादर केला पाहिजे. यासाठी विशेष अधिवेशन ते सरकारनं येत्या 2च दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावावा. बीडसह महाराष्ट्रातले गुन्हे मागं घ्या असं सांगितलं होतं तुम्ही. बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते, मात्र एकही गुन्हा मागं घेण्यात आला नाही. अजूनही धरपकड सुरू आहे. कसं पाहता याच्याकडे? तेच सरकारला म्हणणं आहे आमचं की एकीकडून लेखी देत आहे, एकीकडून आंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागं घेऊ म्हणण्याचे 3 दिवसात घेऊ म्हणले होते, त्याला आता 4 महिने उलटून गेले, तेही घेत नाही आहे. मग नेमकी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतंय हेच मला या उपोषणातून समजून घ्यायचे. प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असते? प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघांच्यात मतभेद आहेत का असं वाटतं? कारण गुन्ह्याची तुम्हाला एक जण सांगताय की मागं घेऊ, मुख्यमंत्री सांगताय, आणि गृहमंत्रालयाकडे हा विषय आहे. ते असेल त्यांच्यात मतभेद का नसेल हे मला नाही सांगता यायचं, परंतु तसं एवढ्या मोठ्या समुदायाबद्दल असतील तर ते करू नये, कारण त्याचा परिणाम खूप मोठा होणार. मराठा मुलींसोबतच मराठा मुलांचं देखील शिक्षण मोफत केलं जाईल.